हरी मंडळी, आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. चला तर मग आज आमची देवपूजा करून झालेली. इकडं स्वयंपाकाची पण तयारी आहे. माझी सुनबाई स्वयंपाक करायली. इकडं मटकीची मोकळी भाजी केलेली, इकडे चपाती चालू आहे. इकडे पहा, सकाळी 8 वाजलेले. दारावर मेथीची भाजी आली होती, जी छानपैकी फुटीची भाजी होती. खूप आता स्वस्त झाल्यात भाज्या. तर आम्ही दरवर्षी काय करतो, मेथी एकदमच 10-20 जुड्या घेतो आणि अशी व्यवस्थित निसून उन्हाला वाळू घालतो आणि हरभऱ्याच्या भाजीसारखी उन्हाळ्यामध्ये हाटून करतो. तर पहा, मी तर सध्या 10 जुड्या घेतलेले. आता ही व्यवस्थित निवडून उन्हाला वाळू घालायची आणि हरभऱ्याच्या भाजीसारखी चोळून भरून ठेवायची. आपण हरभऱ्याची भाजी कशी हाटून करतो, शेंगदाणा कूट बेसन टाकून, तशी मेथीची भाजी आम्ही उन्हाळ्याभर वापरतो. आवडते आमच्या सगळ्यांना. आणि इकडे पहा, वड्याची तयारी आहे. कारण वड्याला काय काय घातलं आहे ते तुम्हाला व्हिडिओ नाही दाखवला, कारण मागच्या वर्षी पण आपण वड्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर याच्यामध्ये मटकी, याच्यामध्ये यावर्षी वाटाण्याची डाळीची चूर, आम्ही वाटाण्याची डाळ केलेली आहे घरी, त्याची चूर होती, ती पण वड्यामध्ये वापरलेली आहे. कोणी वडा म्हणते, कोणी सांडगे म्हणते. तर आम्ही काय याच्यामध्ये कोथिंबीर, मेथी आणि थोडीशी मिरेपूड टाकलेली, जिरं, थोडासा ओवा, थोड्या मेथ्या, असं हिरवी मिरचीचा ठेचा टाकला, थोडी चटणी टाकलेली, मीठ, असं सगळं मिक्स केलेले. आणि काय मोजलं नाही अंदाजाने, ते 3-3.5 किलोचा वडा असेल, कारण आम्हाला वडा खूप लागतो. माझ्या मुलीला देते मी थोडासा केल्यानंतर, आणि मुलाला पण नोकरीच्या गावी द्यावा लागतो. माझ्या आईला पण आवडतो. आणि आम्ही वडा भरपूर करतो, 4-4, 5-5 किलोचा वडा करते मी दरवर्षी. तर आता पण 3-3.5 किलो डाळ असं सगळी, कारण आम्ही 50 किलो वाटाणे घेतली होती. आणि पांढरे वाटाणे पण 2 फरक आहेत, हिरवे आणि पांढरे. तर पांढरे वाटाणे घेतली होती, त्याची आम्ही डाळ केलेली आहे. कारण वाटाण्याची डाळ आणि तुरीची डाळ मिक्स वरण करायचं, बिलकुल ॲसिडिटी होत नाही, म्हणून आम्ही वाटाण्याची डाळ वापरतो वरणामध्ये. आणि तर वाटाण्याच्या डाळीची चूर वापरलेले, पुन्हा मटकी वापरलेले, थोडीशी मसूरची डाळ वापरलेली, पुन्हा उडद डाळ, मूग डाळ, अशा सगळ्या डाळी टाकलेले. पण तुमच्याशी आम्ही शेअर केले नाही, कारण मागच्या व्हिडिओमध्ये वडा किंवा सांडगे म्हणतात, आम्ही कसं काय काय टाकतो किती ते शेअर केलं, त्यामुळे यावर्षी आम्ही तुम्हाला ते दाखवलं नाही. तर आता चला, 8 वाजलेले. आता वडा घालायला वरती गच्चीवर जायचे. ऊन उशिरा घातल्यानंतर ऊन पडतं जास्त. सकाळी थंडी वाजते, दुपारी ऊन लागते, त्यामुळे लवकरच वडा घालणार आहे गच्चीवर जाऊन. आणि वडा किंवा सांडगे आम्ही वडा म्हणतो ना, तर ते वडा शब्द येतो आम्हाला. तर वडा पण घालायचा आणि लगेच ते मेथीची भाजी पण निवडून उन्हाला घालायची, कारण पण ऊन कमी होतं दुपारून. चला तर मग अगोदर वडा किंवा सांडगे म्हणतात ते. पहा, गच्चीवर आपले वडे घालणे झालेले आहेत. पहा, ऊन असं मस्त पडलेले इकडं. आणि कॉटनच्या कपड्यावर घातलेले आहेत. सुनांचे गाऊन होते कॉटनचे, चांगले, ते स्वच्छ धुतले आणि त्याच्यावर घातले. कॉटनचा कपडा कसं वड्यातलं ओलसरपणा पाणी शोषून घेतो आणि वडे लवकर वाळतात. मेन कपड्यावर घातलं तर लवकर वाळत नाहीत, त्यामुळे असे कॉटनच्या कपड्यावर घातलेले. हे पहा, असे कसे लहान मोठे आपल्या आवडीनं. हे पहा, थोडेसे असे मध्यम घातलेले आहेत, वाळून थोडे बारीक होतात. मस्त असे चवीला पण छान झाले, तिखट मीठ मस्त झाले. आणि पहा, इकडं वाटाण्याची डाळ केलेली. हे पहा, 50 किलो वाटाणा घेतलं होतं. वाटाण्याची डाळ करायला एकदम सोपी, कारण धुवायची पण गरज नाही. वाटाणा छान खडे घाण कचरा निवडायचा आणि तशी डाळ करून आणायची, एकदम छान डाळ होते, जास्त चूर होत नाही, काही नाही. हे पहा, 50 किलोची आम्ही डाळ केलेली एकदाच. कारण मार्केटला अशी वाटाण्याची डाळ पण भेटते, पण आम्ही नाही आणली, कारण ती केमिकलयुक्त असते, म्हणून आम्ही घरीच अशी वाटाण्याची डाळ तयार केली. हे पहा, खूप सारी डाळ. आणि याच्यातली जी चूर निघली, ती चूर आम्ही ह्याला वड्याला पण वापरली. आणि वडा, हे मुगाची डाळ, उडदाची डाळ, ती पण आम्ही घरचीच गावरान डाळ टाकलेली वड्याला, अशी मार्केटची नाही वापरली. छान ऊन पडले, आता 2 दिवसात मस्तपैकी वाळते. आणि मंडळी, तुम्ही पण एकदा वाटाण्याची डाळ अर्धी आणि तुरीची डाळ अर्धी असं वरण करून पहा. एकदम खायला पण एकदम चवदार खमंग लागते आणि शरीरासाठी पौष्टिक.
म्हणजे आम्लपित्त होत नाही बिलकुल. आता आमच्या घरात मला खूप पित्त आहे आणि घरातल्याला पण आहे. तर आम्ही जशी वाटाण्याची डाळीचा वापर करायला तसं आमचं ॲसिडिटी एकदम कमी झालेली आहे. तुम्ही एकदा अवश्य अशा वाटाण्याच्या डाळीचं वरण करून पहा. खूप चवदार लागतं आणि पौष्टिक पण आहे, ॲसिडिटी पण कमी होते. चला तर मग आता गच्चीवरून खाली आता मेथीच्या जोड्या घेतलेल्या आहेत, त्या निवडून त्या पण वाळू घालायच्यात, ऊन कमी होईल. हे वाटाण्याला एकदम हरभऱ्याच्या डाळीसारखी दिसते. किती छान अशी झालेली, जास्त चूर होत नाही, काय नाही. वाटाणा न धुता डाळ पण इतकी छान होते. जिंतूर औरंगाबाद रोड आहे, मेन रोडलाच आमचं घर आहे, बस स्टँडलाच. चला तर मग वडा घालायचं झालं. आता खाली पण भाजी निवडायची राहिलेली. चला तर मग आता खालची कामं आवरायची. ह्या पाहिजे पूर्ण भाजी अशी निवडायची आणि ह्याच्या थोड्याशा कवळ्या काड्या पण घ्यायच्या, नंतर चोळून बारीक होतात. हे पाशी आणि ह्या काड्याची आमटी पण खूप छान होते. आम्ही मागं व्हिडिओ शेअर केलेला आहे तुमच्याशी. काड्याची आमटी पण छान होती हिरव्या मिरच्याची. हे पहा सगळी अशीच भाजी खुडून घ्यायची, थोड्या कवळ्या काड्या पण घ्यायच्या याच्यामध्ये. हे पहा अशी, हे पहा अशा पद्धतीने झाली भाजी निवडायची. हे पहा 10 जोड्या घेतल्या होत्या. आता ह्या जे कवळ्या काड्या आहेत ना, ह्या पण चांगल्या वाळत्यात, मग चोळून भाजीमध्ये मिक्स होतात. आणि हे भाजी निवडता आम्ही थोडंसं मधून जेवण पण केलं. त्याला एक अर्धा पाऊण तास लागला निवडायला. चला तर मग आता गच्चीवर वाळू घालायला जायचे. हे पहा पूर्ण छतावर ऊन आहे. हे पहा अशी पातळ पातळ घालायची अशी, म्हणजे लवकर वाळते. हे पहा अशी घातली थोडी पातळ पातळ. आता ही पण चांगली 2 ते 3 उन्हात मस्त वाळती. हे पहा इकडं वडा घातलेले. तर पहा 2-3 दिवसाखाली आपण गच्चीवर वडा किंवा सांडगे म्हणा घातले होते. तर पहा 2-3 उन्हामध्ये कसा असा मस्तपैकी वाळलेला आहे. ऊन पण असं छानपैकी कडक झालेलं आहे, कारण थंडी आता कमी झालेली आहे. हे पहा मस्त असा वाळलेला वडा 2-3 उन्हामध्ये. आणि मागच्या वर्षी पण आम्ही वडा किंवा सांडगे करण्याची पद्धत तुमच्याशी शेअर केली होती. तर पहा तुम्हाला अशा पद्धतीनं आवडल्यास तुम्ही पण अशा पद्धतीनं वडा करून पहा. खूप छान असा चवीला झालेला आहे. आणि इकडं पहा भाजी पण आम्ही 9-10 जोड्या घेतल्या होत्या आणि स्वच्छ निवडून गच्चीवर वाळू घातलेल्या होत्या. तर पहा भाजी पण किती मस्त अशी वाळलेली छान. तर पहा तुम्हाला दाखवते चोळून पण. हे पहा छान अशी वाळलेली. तर ही भाजी जर तुम्ही हाटून केली ना, तर तुम्हाला हरभऱ्याची भाजीमध्ये या भाजीच्या चवीमध्ये काहीच फरक जाणवणार नाही. खूप छान अशी चवीला लागते. किंवा तुम्हाला जर मोकळी खायची असली ना, तर अशीच तुम्ही बरणीत भरून मुगाची डाळ भिजवून ह्याच्यात टाकायची आणि अशी मोकळी पण करून खाऊ शकता. खूप छान अशी चवदार लागते भाजी, अशी ओळखायला पण येत नाही आपण अशी ओली भाजी मेथीची खायलोत का वाळलेली खायलोत. खूप छान अशी चवदार लागते भाजी. तुम्ही पण अशा पद्धतीनं भाजी वाळवून बरणीत भरून हाटून किंवा मोकळी करून बघा. तर तुम्हाला कशी वाटली आमची भाजी साठवण्याची पद्धत किंवा ही वडा सांडगे करण्याची साठवण्याची पद्धत, तुम्ही पण अशा पद्धतीनं करून पहा. आणि तुम्हाला असं आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, तर ज्याचं नाव आहे की आमची सह्याद्री या चॅनल नवीन असाल, तर तुम्ही लवकरात लवकर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही जर लवकर सबस्क्राईब केलं ना, तर तुम्हाला असे नवनवीन चुलीवरचे मातीच्या भांड्यातल्या रेसिपी, पारंपरिक गावरान पद्धतीच्या रेसिपी आम्ही दाखवायचा प्रयत्न करू. चला तर मंडळी, तुम्ही पण अशा पद्धतीनं करून पहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.